नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण बघणार आहोत सुलभ भारतीमधील 7th स्टँडर्डची 3rd नंबरची जी पोयम आहे, माझ्या अंगणात, ती एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता हिचे जी कोणी लिहिलेली आहे, म्हणजेच तिचे पोएट कोण आहेत, तर ज्ञानेश्वर कोळे. आता या पोयममध्ये काय सांगितलेलं आहे, तर अंगण म्हणजे घरासमोरचे छोटे पटांगण. अंगण कशाला म्हणतात? घराच्या समोर जी छोटीशी जागा असते, सो तिला म्हणतात अंगण. शेतातील धान्याची रास जेव्हा शेतकऱ्याच्या अंगणात पडते, तेव्हा शेतकऱ्याला खूप आनंद होतो. म्हणजे शेतातलं धान्य जेव्हा काढून आणून ते आपल्या अंगणात ठेवलं जातं, तेव्हा शेतकरी खूप खुश होतो. म्हणूनच कवितेचे नाव माझ्या अंगणात आणि मन हेही अंगण असे दिले आहे. म्हणूनच ह्या पोयमचं नाव काय ठेवलेलं आहे, तर माझ्या अंगणात. आणि आपलं जे मन आहे हे सुद्धा अंगणच आहे, असं इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितले पोयममध्ये, तर शेतात धान्य पिकल्यावर शेतकऱ्याला खूप आनंद होतो. म्हणजे जेव्हा त्याचं धान्य चांगलं येतं, तेव्हा तो खूप खुश होतो. त्याच्या कष्टाची चीज होतं, म्हणजे जी काही त्याने मेहनत केलेली आहे त्याचं चांगलं फळ मिळाले असं त्याला वाटतं. या कवितेमधील शेतातील पिकाचे व शेतकऱ्याच्या मनातील भावनांचे यथोचित वर्णन केलेले आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर शेतात जे पीक आहे आणि शेतकरी ते पाहून शेतकरी कसा खुश होतो, यांच्या भावना ज्या आहेत ह्याचं वर्णन म्हणजेच एक्सप्लेनेशन इथे केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे की ह्याच्यातून आपल्याला काय संदेश मिळतो, तर आपला देश मुख्यत्वे शेतीप्रधान आहे. शेतीप्रधान आहे म्हणजेच काय, तर ॲग्रिकल्चर कंट्री आहे. आणि शेतकऱ्यांचे जीवन, त्यांचे कष्ट व आनंद यांचा परिचय व्हावा हा हेतू या कवितेमध्ये दिसतो. मग याच्यातून आपल्याला काय समजणार आहे, तर शेतकऱ्यांचे जीवन कसं आहे, त्यांची लाईफ कशी आहे, किंवा ते किती मेहनत घेतात आणि त्यांचा आनंद कशामध्ये आहे, हे सर्व आपल्याला या पोयममधून समजावलेलं आहे. आता आपण लाईन टू लाईन याचा काय मीनिंग दिलेला आहे ते बघूया. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख्ख चांदणं पडलं. म्हणजे ह्याचा मीनिंग काय येणार आहे, शेतात धान्य पिकल्यावर आनंद व्यक्त करताना शेतकरी म्हणतो, जेव्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये धान्य पिकतं त्यावेळेस तो खूप आनंदी होतो आणि काय म्हणतो, तर गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, म्हणजे माझ्या काळ्या शेतात मोत्यासारखे गहू ज्वारीचे दाणे उगवून आले आहेत आणि पिकले आहेत. म्हणजेच काय, तर गहू ज्वारीसारखं कशासारखं, त्याला कशाची उपमा दिलेली आहे, तर त्याला मोत्याची म्हणजेच पर्लची उपमा दिलेली आहे. ते माझ्या शेतामध्ये उगवून आलेले आहेत आणि माझ्या अंगणात जणू त्या मोत्याचे शुभ्र चांदणे पडले आहे. आणि माझ्या अंगणात लख्ख चांदणं पडलं, म्हणजे माझ्या अंगणात ह्यांचं जणू काय शुभ्र चांदणच पडलं आहे ह्या पांढऱ्या मोत्यांचं. सेकंड आहे, काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास. म्हणजे शेतातील काळ्याशार मातीमधून मोती पवळ्यांसारखी धान्याची रास सांडली आहे. मोती म्हणजे काय, तर पर्ल, आणि पवळं म्हणजेच काय, एक लाल रंगाचं रत्न असतं, त्याला काय म्हणतात, तर कोरल. सो त्याची रास सांडली आहे, म्हणजे त्याची लाईन लागलेली आहे. माझ्या अंगणात रानात आल्या पिकलेल्या फळांची ऐट आनंदाने डुलत आहे. अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास. मिजास म्हणजे ज्याचा तो काही तोरा आहे किंवा ॲटिट्यूड आहे, अशा पद्धतीने हे सगळे आनंदाने इथे डुलत आहेत असं. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदाने खावा. रानातल्या फळांचा मेवा एकमेकांना दिला घेतल्यावरती वाढतो. म्हणजे जे पण आपल्या रानामध्ये जे धान्य पिकणार आहे ते आपण एकमेकांना दिलं आणि घेतलं तर त्याची जी म्हणजे त्याचं उत्पन्न जे आहे ते वाढलं जातं असं शेतकरी म्हणतो. तुम्ही आम्ही सर्वांनी हा रानमेवा प्रेमाने सहमतीने एकत्र खाऊया. म्हणजे तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदाने खावा. म्हणजे हा जो रानमेवा आहे, हे जे काय आपल्याला पृथ्वी मातेने, धरती मातेने दिलेलं आहे, हे आपण सगळ्यांनी एकत्रित खाल्लं पाहिजे. जीव दमतो शिणतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. म्हणजेच काय, तर शेतामध्ये कष्ट करताना जीव दमतो शिणतो, म्हणजेच काय, तर तो थकून जातो. आणि जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याची जी आई असते ती त्याला घास भरवते, म्हणजे जेवण चारते. आणि घरामध्ये छोट्याशा घरट्यातली आई जणू दुधावरची साय असते. आणि ती जी आहे, ही आई जी आहे, ही काय असणार आहे, आपली दुधावरची साय असणार आहे. अंगणात आज माझ्या टिपती पाखर, दूर उडून या जाता आसू येती गालावर.
सो ह्याचा मीनिंग आहे, आज माझ्या अंगणात पाखरे आनंदाने दाणे टिपत आहेत. म्हणजे माझ्या दारामध्ये सगळं धान्याचा जो काही म्हणजे सडा पडलेला आहे किंवा जे चांदणं पडलेलं आहे, तिथं लांबून लांबून पाखरं जी आहेत ती येऊन दाणे खात आहेत. हे पाहून माझा जीव सुखावतो. म्हणजे हे बघून मला खूप छान वाटतं. परंतु ही पाखरे जेव्हा लांब उडून जातात, तेव्हा माझ्या डोळ्यामधले अश्रू गालावर उगळतात आणि त्या पाखरांना बघून मला खूप आनंदित वाटतं. पण जेव्हा ती उडून जातात, तेव्हा मला रडायला येतं आणि माझ्या डोळ्यामध्ये जे पाणी आहे ते माझ्या गालांवरती येतं. सो अशा प्रकारची ही पोयम तुम्हाला दिलेली आहे. आय होप तुम्हाला ही पोयम समजली असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर्ससोबत. तोपर्यंत बाय बाय.